मनसेचे पुण्यातले नेते वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसलाय। आता राज ठाकरे वसंत मोरेंची मनधरणी करणार का, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकीआधीच मनसेला धक्का। पुण्यात वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र। लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोरेंचा राजीनामा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला। वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली। त्यांनी पत्र लिहून मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून छळ होत असल्याचा आरोप केला। 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली। त्यानंतर पुण्यात मनसेला धक्का बसला। ज्यांच्या बेसवरती निवडणुका लढवायच्या का नाही लढवायचे ठरलं जातं, त्याच लोकांना जर वाटत असेल की पुण्यामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही, तर मग मला वाटतं की अशा लोकांच्या सोबत राहून काय करायचं। आणि माझ्या वसंत मोरेच्या पाटणीच्या आत्तापर्यंत ना चाळण झाली आहे, खंजीर खुपसून त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं। मान्य अमित साहेबांना सांगितले, मान्य राज साहेबांना सुद्धा सांगितले। अमित साहेबांसोबत मी या विषयामध्ये तासभर चर्चा केलेली आहे, पण त्याच्यामध्ये काही माझ्या हाताला लागलं नाही शेवटपर्यंत। पुण्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण केलं जाते, तरीही राज ठाकरेंकडून दुर्लक्ष केलं जाते, ही खंत मोरेंनी पत्रातून व्यक्त केली। पक्षाच्या स्थापनेपासून अनेक पदांवर काम केलंय। पुण्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात गलिच्छ राजकारण होतं। पक्षाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होणारे प्रश्न माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी होते। शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचं तंत्र अवलंबलं जातंय, म्हणून मी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा देतोय, असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलाय। वसंत मोरे यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचं कारण पुढे केलं, पण लोकसभेच्या उमेदवारीसाठी वसंत मोरे यांनी हा निर्णय घेतलाय। आणि आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्व पदाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी सरचिटणीस आहे, मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे। या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिला आहे, कारण गेल्या 1.5 वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। मी मान्य राजसाहेबांकडे सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचंय, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत। आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं। दरम्यान अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मोरेंना अजित पवार गटात येण्याची ऑफर दिली आहे, तर संजय राऊत यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने न जाण्याचा सल्ला मोरेंना दिलाय। देर आहे दुरुस्त आहे। उशिरा निर्णय घेतला, पण त्यांनी निर्णय घेतला, त्याच्यासाठी वसंत भाऊचं मी अभिनंदन करते। कारण का मनसेमध्ये लोकमुख काम करणारे, लोकांसाठी काम करणारे नेत्यांना न्याय मिळत नाही। वसंत भाऊला मी तुमच्या चॅनलच्या द्वारे विनंती करते की तू नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांमध्ये प्रवेश कर। आपण आपलं जे स्वप्न आहे लोकांसाठी काम करण्याचं, आपलं जे ध्येय आहे राजकारणातील, ते नक्कीच पूर्ण करू शकतात। तेवढे ते नेते म्हणजे माननीय अजितदादा आहेत। आता वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला, त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार? त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे। त्यांनी रामराम का ठोकला, त्यांचा पुढली दिशा काय आहे, लोकसभा लढणार असेल तर कोणाकडून लढणार आहे? फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये। आतापर्यंत एक कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरे यांची ओळख होती। राज ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत ते अव्वल स्थानी होते। गेली 29 वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले। 2006 मध्ये राज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मनसेमध्ये त्यांनी प्रवेश केला। 2007 मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत
मनसेचे 8 नगरसेवक निवडून आणले. पुढे 2012 आणि 2017च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत देखील वसंत मोरे यांनी आपला दबदबा कायम ठेवला. 2021 दरम्यान राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना पुण्याचं शहराध्यक्षपद दिलं. वसंत मोरे आपल्या रोखठोक भूमिकांमुळे चर्चेत राहिले. राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांचा मुद्दा लावून धरला आणि त्यानंतर वसंत मोरेंनी जाहीर विरोध केला. आता वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली आहे, पण त्यांची मनधरणी केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.